अधिकारी होणं माझं स्वतःचं स्वप्न होतं, आईवडिलांचं स्वप्न होतं, ते मी पूर्ण केलं. समाजासाठी पण काम करायचं आहे. जो माझा समाज आहे, मी दलित समाजातली मुलगी आहे. ते 3 महिने मी दिवस रात्र करून अभ्यास केला. कधी कधी नाश्त्याला सुद्धा पैसे नसायचे. 15 जानेवारी 2025ला मी MPSCचा इंटरव्ह्यू दिला. एक 7 दिवसामध्ये 21 जानेवारीला रिझल्ट आला 2023चा आणि त्यात सिलेक्शन झालं. खूप आनंद झाला आणि आईवडिलांचं स्वप्न पूर्ण झाल्याचा खूप आनंद वाटतो. ही आहे आरती बोकरे, बीड जिल्ह्याच्या परळी वैजनाथमधील सामान्य कुटुंबातील मुलगी. घरात अत्यंत हलाखीची परिस्थिती असतानाही अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगत या लेकीनं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवलंय. आरती आता अन्न सुरक्षा अधिकारी म्हणून रुजू होणार आहे. 2021ला मी स्पर्धा परीक्षेची तयारी करायला पुण्याला गेली. पुण्याला मी क्लासेसची फीस खूप जास्त होती आणि घरची आर्थिक परिस्थिती नसल्या कारणामुळे मला सेल्फ स्टडी करावा लागला. त्यामुळे मला थोडासा वेळही लागला. एखादं वर्ष माझं असंच भरकटत गेलं. मी बऱ्याच गोष्टी किंवा बऱ्याच पुस्तकं वाचायला सुरुवात केली. डेडिकेशन नव्हतं त्यावेळेस फार जास्त आणि प्रॉपर गायडन्सही नव्हतं. त्यामुळे मला कुठेतरी 1 वर्ष रिझल्टच मिळाले नाहीत. 2022ला मी पहिली राज्यसेवा मेन्स दिली. इंटरव्ह्यू माझा थोड्यावरनं गेला, पण मग परत ॲग्री MPSCचे पण प्रिलिम्स पास झाले. मेन्सला जाऊन बसले. मग मेन्स पण क्लिअर नाही झाली माझी त्यावेळेस. मी त्यावेळेस खूप खचली होती, गिवअप केलं होतं. पण तरीसुद्धा मला घरच्यांनी प्रोत्साहन दिलं की तू गिवअप नको करू, अभ्यास कर, पुढे कंटिन्यू चालू ठेव. आरतीचे वडील हमाल मजुरीचे काम करतात, तर आई परळीतील महावितरण कार्यालयात सफाई कामगार आहे. आरतीच्या आईवडिलांनी कष्ट करून तिला आणि तिच्या 3 भावंडांना शिकवलं. त्यांच्या कष्टाचं चीज झालं असं ते सांगतात. माझं शिक्षण अर्ध्यावरच थांबलेलं होतं आणि आईवडिलांना लग्न करून दिलं माझं. तर मला मुलांना खूप घडवायचं होतं. मला अभिमान होता. माझे लेकरं खूप लहानपणापासून हुशार होते. म्हणून मी ठरवलं की आता आपण बाहेर कामाला पडूनच त्यांच्यासाठी शिक्षण पूर्ण करू शकतो. मग कामाला जाऊन त्यांना वह्या, पुस्तकं, लता, कपडा, काय चप्पल, सँडल वगैरे सगळं मी पुरवलं गेलं. आणि माझी एवढी इच्छा होती की मोठ्या कुठल्या तरी पदावर माझी मुलगी एक ना एक दिवस जाईल. मला 100% खात्री होती. तिने आज माझं स्वप्न पूर्ण केलेलं आहे आणि मला खूप अभिमान आहे. माझ्या मुलीवर खूप गर्व आहे. आज आम्हाला तिने खूप शिखरावर नेऊन ठेवलेलं आहे. आज गगनात न मावणारा आनंद झाला आहे. पूर्वीपासून अभ्यासाला व्यवस्थित होते. एकदम 92-97% मार्क मारले 10वीमध्ये. पहिल्यापासून हुशार होती. तिची आम्हाला गॅरंटी होती पुढं चालून काही ना काहीतरी होईल. ते आता झाले सर्व. त्याचा गर्व आहे आम्हाला. खूप आनंद वाटतोय. स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी राज्यातील विद्यार्थी पुणे, मुंबई गाठतात, पण कोणत्याही कोचिंग शिवाय राज्यसेवेच्या परीक्षेत आरतीने यश मिळवलंय. एक 1 BHK फ्लॅटमध्ये आम्ही 6 ते 7 मुली राहायचो आणि सगळ्याच MPSCवाल्या होत्या. तर त्यांचं आणि रुटीन आणि माझं थोडंसं मॅच व्हायचं. आम्ही सगळी बाहेर वेळेत पडायचो आणि रात्री 11 वाजता झोपण्यासाठी फक्त रूमवरती यायचो. जो होल दिवस आहे 7 ते 11पर्यंतचा पूर्ण दिवस लायब्ररीमध्येच असायचो. तिकडेच मेस लावलेली असल्यामुळे तिकडेच जेवण करणं आणि जेवणावरनं आलं की लगेच इमिडिएटली अभ्यासाला बसणं. हाच रुटीन मी जवळजवळ 3 वर्ष फॉलो केला आहे. आरतीच्या या संघर्षात तिचा भाऊ नेहमीच तिच्या सोबत होता. आज तिचं यश बघायला तो या जगात नाही, म्हणून तिचे डोळे पाणावलेत. फेब्रुवारी 2024मध्ये मी मेन्स दिली आणि मेन्स दिल्याच्यानंतर एक पुढच्याच महिन्यामध्ये माझा छोटा भाऊ जो विद्युत सहाय्यक म्हणून काम करत होता त्याच्यामध्ये ॲक्सिडेंट झाला आणि त्यानंतर मी पुण्यावरनं इकडे शिफ्ट झाली. पुण्यावरनं घरी येऊन बसली मी पूर्ण. मला असं कुठेतरी होप होती की माझी मेन्स क्लिअर होईल. थोडंफार मी इंटरव्ह्यूचं बघत गेली आणि डिसेंबरमध्ये 2024चा जो रिझल्ट लागला 2023च्या एक्झामचा, त्यात इंटरव्ह्यूचा कॉल मला 15 जानेवारी 2025ला मी MPSCचा इंटरव्ह्यू दिला. एक 7 दिवसामध्ये 21 जानेवारीला रिझल्ट आला 2023चा आणि त्यात सिलेक्शन झालं. खूप आनंद झाला आणि आईवडिलांचं स्वप्न पूर्ण झाल्याचा खूप आनंद वाटतो. राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केल्यानंतर आरतीला आता समाजासाठी काम करायचं आहे असं ती सांगते.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर योजना असेल, स्वाधार योजना जी मला पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत मिळायची, वर्षाला जवळजवळ 50,000 रुपये असं स्टायफंड मिळायचं. त्याचबरोबर मी 10वीला असेल, 12वीला असेल किंवा होल ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत मला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्कॉलरशिप मिळायची, जस्ट की मी शेड्यूल कास्टमधनं बिलॉंग करते म्हणून. तर मला ह्या गोष्टींचा जो काही बेनिफिट आहे, माझ्या समाजातल्या काही लोकांना माहिती नाही आहेत ह्या गोष्टी, कारण त्या मुली 11वी 12वीपर्यंत शिकवतात. बऱ्याच ठिकाणी समाजाला डिस्क्रिमिनेशन वगैरे सहन करावं लागलेलं आहे. थोड्याफार प्रमाणामध्ये मीही पुण्याला राहत असताना काही गोष्टी अनुभवल्या आहेत, पण तरीसुद्धा न थांबता पुढे अभ्यास करत राहणं गरजेचं आहे. तर मला माझ्या समाजाला थोडंसं पुढं न्यायचं आहे आणि माझं तर मी करेलच स्वतः, पण ज्या गोष्टी ऑलरेडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी करून ठेवलेल्या आहेत याचा अवेअरनेस समाजामध्ये पसरवणं खूप गरजेचं आहे आणि ते मी माझ्या माध्यमातून सगळ्यांना अभ्यास पुढे कंटिन्यू करणार आहे. आत्ता अन्न सुरक्षा अधिकारी या पदावर मी जॉईन करेल आणि त्याही पदाच्या जबाबदाऱ्या सांभाळत जसा वेळ मिळेल तसा मी अभ्यास करून पुढे DC जे माझं स्वप्न आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल.